पदवीधर विधान परिषद निवडणुकीवरूनही आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। पदवीधर मतदारसंघातील मतदारांची नावे ठरवून बाद करण्यात आल्याचा आरोप अनिल परबांनी केलाय। आम्ही दिलेली नावच बाद करण्यात आल्याचा आरोप करतायत। परबांच्या आरोपांना दरेकरांनी आता उत्तर दिलंय। जेव्हा वेळ होती तेव्हा आक्षेप का घेतला नाही असा सवाल दरेकरांनी विचारलाय। नावं गाळली गेली, त्याची आम्ही कारणं विचारली, ती कारणं देखील आम्हाला सांगितली गेली। परंतु आत्ता जो रोल बघितला, जो आत्ता 40,000चा रोल आला, याच्यामध्ये आमच्या पक्षाची नावं ही ठरवून बाद केलेली आहेत असं चित्र आम्हाला दिसतंय। तर त्या ठिकाणी आक्षेप घ्यायला वेळ असतो, त्यावेळेला का नाही आक्षेप घेतला? आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आक्षेप घ्यायचा ते आक्षेप नाही घ्यायचा आणि अंतिम यादी झाल्यानंतर आमची नावं काढली, तुमची ठेवली। मला वाटतं रडीचा डाव अनिल परबांनी खेळू नये।